जय हिंद. नमस्कार मित्रांनो. तर मी विजय कदम. बघा, आपण अर्थशास्त्रामध्ये काय काय वाचायला पाहिजे, जे 10 मुद्दे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत, तर ते मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर मी अर्थशास्त्रावरती ऑलरेडी बघा एक 50-55 व्हिडिओज बनवलेल्या आहेत. वाटल्यास तुम्ही त्या व्हिडिओज बघितल्या तरी बऱ्यापैकी अर्थशास्त्राचं रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. राहिला मुद्दा, जर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा वाचायचा असेल तर आणखी एक्स्ट्रा तुम्ही पुस्तकातून पण वाचू शकता. बट डिपेंड आहे की तुमच्याकडे वेळ किती आहे आणि तुम्ही कशा प्रकारचे रिव्हिजन केलेली आहे. बाकी या ज्या सर्व व्हिडिओज आहेत द एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला उपलब्ध होऊन जाते. तिथं जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता. असं काही नाही आहे, त्या व्हिडिओ काय तर फ्रीमध्ये आहे. ठीक आहे. आता आपण बघूया की अर्थशास्त्रामध्ये 10 इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत की जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात, ज्याच्यातून जास्त प्रश्न निघू शकतात. पहिला पॉईंट जो आहे तो आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना संदर्भातला पहिला पॉईंट आहे. ऑलरेडी हा पॉईंट मी त्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये कव्हर केलेला आहे. बघा, एकूण भारतामध्ये 12 पंचवार्षिक योजना झाल्या. मग या 12 पंचवार्षिक योजना, या योजनेचा कार्यकाळ, या योजनेमध्ये काय काय करण्यात आलेलं होतं, हे सर्व विचारलं जात आहे. 1 ते 2 क्वेश्चन या पंचवार्षिक योजनावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रश्न राहतोच बघा. त्यामुळे आपल्याला पंचवार्षिक योजना तर करायच्याच आहेत. नंतर आर्थिक नियोजनामध्ये काय आहे, तर मग याच्यामध्ये प्लॅनिंग कमिशन काय असतं, त्याच्यानंतर नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, राष्ट्रीय विकास परिषद काय असते. आता यांच्या जागी, प्लॅनिंग कमिशनच्या जागी नीती आयोग आलेला आहे. मग नीती आयोग काय आहे, नीती आयोग ही घटनात्मक संस्था आहे का, त्याचबरोबर नीती आयोगाच्या संदर्भात घटनेमध्ये कुठे हे देण्यात आलेलं आहे का, प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहे का, प्लॅनिंग कमिशनच्या बाबतीमध्ये देण्यात आलेलं आहे का. मग प्लॅनिंग कमिशनला धरून तुम्हाला फायनान्स कमिशन, वित्त आयोगाच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. सो हे जे आहे हे बेसिक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना हा पहिल्यांदा प्रायोरिटी देऊन हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आपण बघितलं GDP कशाला म्हटलं जातं, GNP कशाला म्हटलं जातं, NNP कशाला म्हटलं जातं. नंतर बऱ्याच अशा कॉन्सेप्ट येत आहेत बघा. ग्रॉस कशाला म्हटलं गेलेलं आहे, स्थूल, त्याच्यानंतर निव्वळ कशाला म्हटलं गेलं जातं. नंतर जे काही GVA काय आहे, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काय आहे. तर हे सर्व राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येतं. आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मोजण्याचे प्रकार कोणते आहेत. प्रोडक्शन मेथड नावाचा प्रकार आहे, त्याच्यानंतर एक्सपेंडिचर मेथड नावाचा प्रकार आहे, तर प्रोडक्ट मेथड नावाचा प्रकार आहे. अशा 3 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये भारतामध्ये कोणत्या प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न मेजरमेंट टेक्निक्स वापरले जातात, त्याच्याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामधील पण माहित पाहिजे की महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत ते, आणि ते अभ्यासावे लागतील. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराला पण खूप महत्त्व आलेलं आहे बघा. याच्यामध्ये काय काय येतं बघा. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक असेल, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असेल, परकीय संस्थांच्या मार्फत, परकीय कंपन्यांच्या मार्फत केलेली इन्व्हेस्टमेंट असेल. नंतर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असेल, FPI असेल. तर अशा नंबर ऑफ द कॉन्सेप्ट जे आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये येतात. मग रेमिटन्स कशाला म्हटलं जातं ते विचारलं जाऊ शकतं. भारतामध्ये सर्वात जास्त रेमिटन्स कुठून येतो, भारतामध्ये जे परकीय चलन साठा आहे, परकीय चलन साठा कुठे साठवला जातो. अशा नंबर ऑफ क्वेश्चन्स याच्यातून निघू शकतात. ठीक आहे. नंतर चौथा मी ह्याला हायलाईट करेल, दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट्स. एक्झाम ओरिएंटेड पॉईंट्स हा बघितलं तर बँकिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण करंटला धरून या बँकेच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, बँकांचं नॅशनलायझेशन झालं, 12 बँका एकमेकांच्या मध्ये मर्ज करण्यात आल्या. नंतर 1969चं बँकांचं नॅशनलायझेशन असेल, 1980चं असेल. नंतर देना बँक, बँक ऑफ बडोदा असेल, विजया बँक यांचं विलीनीकरण असेल, सिंडिकेट, कॅनरा बँक यांचं विलीनीकरण असेल. तर अशा नंबर ऑफ बँकांचं एकमेकांच्या मध्ये मर्जर झालेलं आहे. या कुठल्या बँका झाल्या, पब्लिक सेक्टर बँक आहेत, PSB आहेत, सार्वजनिक बँका आहेत. मग सार्वजनिक बँक, खाजगी बँक यांच्यामधला फरक काय असतो, शेड्युल्ड बँक, नॉन शेड्युल्ड बँक यांच्यामधला फरक काय असतो. त्यानंतर RBI, संपूर्ण RBI तुम्हाला करायचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण कधी झालं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य काय असतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मॅनेजमेंट कशा प्रकारचं असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर असतील, त्यानंतर कार्यकारी संचालक मंडळ असतील, CEO वगैरे असतील. तर हे सर्व तुम्हाला बँकिंगमधून करायचं आहे. आणि RBIची कामं काय काय असतात ती पण सर्व तुम्हाला करायची आहेत.
नंतर काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था येतात बघा. वर्ल्ड बँक आपल्याला माहिती पाहिजे. वर्ल्ड बँकेच्या मार्फत कोणता रिपोर्ट काढला जातो, वर्ल्ड बँक जे आहे का महत्त्वाची आहे, संपूर्ण डिटेल्स वर्ल्ड बँकेच्या बाबतीमध्ये. नंतर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये पण माहिती पाहिजे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठं आहे, यांचं काम नक्की काय असतं संपूर्ण. नंतर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, यांचं काम काय असतं ते माहीत पाहिजे. नंतर एशियन डेव्हलपमेंट बँक, या बँकेवरती तर भयंकर प्रश्न विचारलेले आहेत बघा. एशियन डेव्हलपमेंट बँक, सो ही पण बँक आपल्याला व्यवस्थित करायची आहे. याच्यामध्ये मी आणखी ॲड करेल बघा, AIIB ही जी पण बँक आहे ही पण थोडी काय करायची आहे, थोडी चेक करायची आहे. या बँकेच्या बाबतीमध्ये थोडी पण माहिती गोळा करायची आहे. नंतर 6वा मुद्दा जो आहे तो कर रचना संदर्भात आहे. आता जनरली GST आलेला आहे, अप्रत्यक्ष करासंदर्भात GST आहे. GST वरती मी लेक्चर घेतलेलं आहे. तर हे जे कर रचना आहे, मग GST असेल, GST नंतर प्रत्यक्ष कराचं म्हणलं तर IT रिटर्न्स आपण म्हणतो ना, इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेट टॅक्स असेल, तर हे सर्व कर रचनेमध्ये येतात. मग कर रचना कशा प्रकारची आहे, भारताच्या घटनेमध्ये करांच्या संदर्भातली कलमं कोणती आहेत, सर्व डिटेल्स एकदम व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते हा पॉईंट्स पण मी खूप इम्पॉर्टंट म्हणेल बघा. इथे तिन्ही पण मुद्दे महत्त्वाचे आहेत. महागाई असेल, दारिद्र्य असेल आणि बेरोजगारी असेल, एकमेकांना रिलेटेड आहेत म्हणून तिघांना एकत्रित केलेलं आहे. आपण महागाईला चलनवाढ म्हणतो, किंमत वाढ म्हणतो, भाववाढ म्हणतो. तसंच दारिद्र्याचं प्रमाण भारतामध्ये मग याच्यासाठी बसवलेल्या कमिट्याच असतील. दांडेकर रथ समितीपासून अप टू द मी म्हणेल की 2012 पर्यंत आलेली समिती असेल, त्या बाबतीमध्ये असेल. बेरोजगारीचे प्रकार विचारले जाऊ शकतात. बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत तर प्रत्यक्ष बेरोजगारी, अप्रत्यक्ष बेरोजगारी तर राहतेच, पण ग्रामीण भागातील बेरोजगारी कशाला म्हटलं जातं, शहरी भागातील बेरोजगारी कशाला म्हटलं जातं, प्रचंड बेरोजगारी तेच अप्रत्यक्ष बेरोजगारच आहेत. एक एकर शेतीवरती 10 जण काम करत असतील की जी एका व्यक्तीच्या मार्फत मॅक्सिमम 2 व्यक्तीच्या मार्फत कसली जाऊ शकत असेल, तर 8 जण काय झाले तर प्रचंड बेरोजगारी म्हणजेच डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंटमध्ये ते येत आहेत. तर हे बेरोजगारीचे प्रकार पण आपल्याला माहिती पाहिजे. इंडियामध्ये बेरोजगारीच्या आकडेवारी कोणाच्या मार्फत काढली जाते, NSSO काय आहे, CSO काय आहे, CSO जे आता मर्जर करण्यात आलेलं आहे त्याच्या मार्फत NSO तयार केलेला आहे का CSO तयार केलेला आहे, त्याच्याविषयी माहिती, सर्व डिटेल्स याच्या संदर्भातल्या माहिती असणं गरजेचं. नंतर मुद्राच्या बाबतीमध्ये आहे, मनीच्या बाबतीमध्ये आहे, M1 M2 असेल, M3 असेल, M4 असेल, तर हे नक्की काय आहे याच्या संदर्भात माहिती. म्हणजे M1 मध्ये कुठले पैसे येतात, ब्रॉड मनी कशाला म्हटलं जातो, नॅरो मनी कशाला म्हटलं जातं, तर हे तुम्हाला मुद्रेमध्ये येऊ शकतं. आणि मुद्रेच्या मध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे बघा दशमान पद्धत वगैरे चालू झाली, काय आहे ते नक्की, नवा पैसा प्रकार काय होता, 1957 नंतरचा चेंजेस काय झालेला होता, 100 पैसे म्हणजे 1 रुपया असतो, ही काय प्रोसेस होती, तर हे सर्व तुम्हाला याच्यातून कळून जाईल. हा पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी म्हणेल. अर्थसंकल्प, कर्ज आणि वित्तीय धोरण. आत्ताचा अर्थसंकल्प मांडण्यात आला, पण आत्ताचा अर्थसंकल्प आपल्याला काही गरजेचा नाही आहे, कारण ही परीक्षा 2020ची, त्यामुळे यावेळेच्या अर्थसंकल्पावरती काय भर दिला नाही तरी चालेल. पण अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स, कशा प्रकारे अर्थसंकल्प मांडला जातो, अर्थसंकल्पामध्ये काय काय येतं, काय काय विचारात घेतलं जातं, त्याच्या अगोदर थोडा आर्थिक पाहणी अहवाल काय असतो तो बघायचा आहे. नंतर कर्ज, परकीय देशाकडून घेतलेले कर्ज असेल, भारतानं देशांतर्गत घेतलेली कर्ज असेल, त्याच्याविषयी माहिती. वित्तीय धोरण, कशा प्रकारे फायनान्शियल पॉलिसी गव्हर्नमेंटच्या आहेत आत्ताच्या घडीच्या करंटच्या थोड्या सिच्युएशन मधल्या, तर त्या थोड्या आपल्याला चेक करायच्या आणि त्या वाचायच्या आहेत. नंतर शेवटचा जो मुद्दा आहे, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र जे आहे, हे काय तुम्हाला जॉग्राफीला पण वाचायचं आहे आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक्समध्ये पण वाचायचं आहे. याच्यामध्ये कृषी अर्थव्यवस्थेवरती थोडा जास्त भर द्यायचा आहे, कारण कृषी अर्थव्यवस्थेवरती जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 10 महत्त्वाचे पॉईंट्स इकॉनॉमिक्समधले आहेत, व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. याच्यातूनच मॅक्सिमम मी म्हणेल की 8 ते 10 क्वेश्चन्स निघणार. 8 ते 10 कमीत कमी 8 क्वेश्चन याच्यातून निघणारच आहेत. 8 क्वेश्चन्स याच्यातूनच निघणार आहे. ठीक आहे. मी तर थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.